असं मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचं असं मेथीचं पिठलं करून दाखवणार आहे. पण ते मूगडाळीचं करणार आहे. जनरल पिठलं म्हटलं की आपण बेसनचं करतो, पण हे मी आज मूगडाळीपासून करणार आहे. त्याच्यासाठी ही मी मूगडाळ 4 तास, 1 वाटी मूगडाळ 4 तास भिजत घालून ठेवली आहे. मेथी धुवून घेतली चांगली. त्याची प्रथम कढई आपण गरम होत ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालते. त्याला जरा तेल व्यवस्थित लागतं, कारण पिठलं म्हटलं की त्याला तेल आणि सगळीकडे असं लावून घ्यायचं, म्हणजे मग लागत नाही पिठलं. ठेवलेलं आहे. त्यामध्ये प्रथम तेल टाकलं की मोहरी जिरं टाकूया. पण मोहरी टाकली आहे. मोहरी झाल्यावर जिरं टाकलंय. तडतडल्यावर त्यानंतर आम्ही जिरं तडतडलंय, 1 थेंब हिंग घालणार आहे आणि कांदा परतायला टाकणार आहे. कांदा आपला चांगला परतून होऊन दे, तोपर्यंत मी ही डाळ ही मिक्सरला वाटून घेणार आहे. वेगळ्या प्रकारचं पिठलं आहे, त्याच्यामुळे डाळ मी मिक्सरला वाटून घेते. तर आपला कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे. त्याच्यावर मी हे लसूण आणि मिरचीचा घालणार आहे वाटलेला. हा बघा, आणि अगदी पहिल्यांदा घातला तर तो जळून जातो, म्हणून असा घातलेला आहे, म्हणजे छान त्याचा वासही छान लागतो. अर्धवट कांदा झाल्यावर हे बघा, छान आपण परतून घेऊया. एकदम मस्त पिठलं होतं हे. भाकरीशी, पोळीशी, भाताबरोबर कशाबरोबर येईल. त्याच्यावर मी हळद टाकणार आहे. सुंदर वास सुटलाय. आता ही डाळ आपण वाटून घेतली आहे. ही बघा, कारण आपल्याला एकदम अगदी झुणका करणार नाही, मी थोडं सैलसर पिठलं करणार आहे. त्याच्यामुळे मी थोडं ते सैल असं वाटून घेतलं. अजूनही थोडं पाणी घालणार आहे. असं हे आता पीठ चांगलं कालवून घेऊया. त्यामध्येच मी आता टाकणार आहे. पहिल्यांदा काय टाकणार आहे तर कोथिंबीर, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, आणि हा मेथीचा पाला. मेथीचा पाला मी वरती फोडणीला टाकते कांद्यावर. सुंदर वास सुटलाय. हे बघा, मेथी आपली आता चांगली बावली आहे. सुद्धा मी 1 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. हे पीठ आपलं तयार आहे. त्यामध्ये थोडं मी कलरसाठी म्हणून लाल तिखट घालणार आहे, कारण आपण मिरचीचा ठेचा घातलेला आहे. त्याच्यामुळे थोडा कलर म्हणून तिखट आणि थोडीशी हळद. हळद आपण फोडणीतही घातली आहे, पण अशीही घालणार आहे, म्हणजे ती छान लागणार आहे. कलरही छान आला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे कलर चांगला दिसला पाहिजे. तर हे पिठलं आपण फोडणीला टाकणार आहोत. तर हे मुगाचं असल्यामुळे पचायला एकदम सोपं आणि टेस्टी खमंग पिठलं होणार आहे. एकदम कृतीही सोपी आहे. पीठ असेल तर पिठाचं केलं तरी चालेल, पण असं केलं तर ते जास्त चांगलं लागतं, म्हणून मी असं करते. हा हा, सुंदर वास सुटलाय. आता मी यावर हे कालवलेलं पीठ ओतणार आहे.
अजूनही थोडं पाणी घालायला लागणार आहे, नाही तर ते सुखत जाईल. म्हणून अगदी सुखं झालं तर मग भाताशी आपल्याला उपयोग येत नाही. खूप सुंदर पिठलं होतं हे. ते आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि ते थोडं लागतं तरच ते चांगलं लागतं. साईडला लागलेलं पिठलं खूप चांगलं लागतं. आता एक वाफ काढली की आपलं पिठलं तयार. असं हे आपलं पिठलं खाण्यासाठी तयार झालं आहे. थोडं ते लागलं आहे पण ते लागायलाच हवं तरच ते चांगलं लागतं. साईडला लागलेलं असं हे आपलं पिठलं तयार आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया. हे आपलं वेगळ्या चवीचं आणि वेगळ्या पद्धतीचं असं मूग डाळीचं मेथीचं पिठलं, कांदा आणि ज्वारीची भाकरी असा आपला मेनू तयार आहे. एकदम असं छान असं पिठलं आहे बघा. गरम गरम पिठलं वाटलं त्याच्यावर तेल घ्यायचं आणि खायचं. एकदम सुंदर बेत झालेला आहे. तुम्ही अशी भाकरी पिठलं करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे बघा. माझा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करा. आणखीन काही तुम्हाला नवीन सुचलं तरीही मला सुचवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद.